राम राम शेतकरी मित्रांनो, माझे नाव विष्णू गायधने, तालुका जिल्हा भंडारा। आता आम्ही धानाला फेकत आहोत, म्हणजे परा टाकत आहोत रोवणा करण्या अगोदर। हे बघा, हे नांगरटी केलेली जमीन आहे आणि आता या ठिकाणी हे बघा धान फेकणे चालू आहे, आपल्याला दिसतच आहे। हे बघा धान फेकणे चालू आहे, हो परा टाकणे चालू आहे। आता या ठिकाणी हे धान फेकल्यावर हे बघा धान म्हणजे परा टाकणे चालू आहे। काय काय विभागामध्ये धान कसं टाकतात, रोवणा करतात की काय पेरीव करतात, फोकीव करतात, काय करतात, त्या लोकांना अनुभव राहत नाही आणि ते मग विचारतात, साहेब तुम्ही कसं करताय, आम्हाला सांगा ना असे। मग प्रॅक्टिकलमध्ये कधी दाखवाल व्हिडिओ बनवून, तर त्याच्याकरता हा व्हिडिओ बनवून दाखवत आहो। तर हे बघा माझे काका आता हे धान फेकत आहेत, आपल्याला दिसत असेलच व्हिडिओमध्ये। अशा पद्धतीनं हे धान फेकावं लागते। हे बघा तुमच्या विभागात पण तुम्ही अशा पद्धतीनं अगोदर नांगरटी करा, बैलानं करा, ट्रॅक्टरनं करा, जसे जमेल योग्य तुम्हाला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीनं करा आणि नंतर असा धान फेका। आणि त्याच्यानंतर बैलानं हे बघा वखरण दिसत आहे, हे बैल हे बघा आता झुपले नाही आहेत आणि हा वखर अशा पद्धतीनं हे करा। आणि तुम्ही हे धान फेकल्याच्यानंतर अशा पद्धतीनं वरून वखरण असा हलका देऊन टाका। योग्य पद्धतीनं जागा अशी सवान केल्यासारखी होऊ द्या, पारी पडू देऊ नका वखराच्या। मस्त भरभराटून धान वापून येते आणि माल चांगला होते, बढिया। आता हे जो धान फेकत आहो आम्ही या ठिकाणी, हे पार्वती सूतचे धान आहेत, देशी व्हेरायटीचे धान आहेत। आणि आपण अशा पद्धतीनं देशी व्हेरायटीचा माल आपल्या शेतामध्ये टाका आणि भरगच्च उत्पादन काढा, बिमाऱ्यापासून वाचवा। धन्यवाद।